पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदमधील सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने पेट्रोल, डिझेल व तेल याचा वापर काटकसरीने गरजेइतका करण्याच्या दृष्टीने तसेच जागतिक तापमान वाढ आणि वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सदरील मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा परिषदमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जिल्हा परिषदेने आज आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून दोघांनी मिळून निर्णय घेतला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी नो व्हेकल डे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आदेश म्हणण्यापेक्षा आवाहन केल्यानुसार आपण सोलापूर जिल्हा परिषदेकडून सर्वांना असा पत्रच काढलं आहे शिवसाहेबांना सांगून की अधिकारी आणि पदाधिकारी जर सोमवारी नो व्हेकल हा दिवस पाळतील, त्यांना जे जे शक्य आहे, सायकलला असेल, पायी येतील, ई बाईक वापरायला परवानगी आहे, ई बाईकने येतील, ज्याला जे सोयीचं आहे ते वापरा म्हणून आम्ही आदेश काढलेला आहे. स्वयंस्फूर्तीनं केलेलं अजून चांगलं राहील, पण असं परिपत्रकच काढायला आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पण काढा म्हणून. फक्त आरोग्य विभाग सोडला तर जेवढे पण जिल्हा परिषद अंडर ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सगळ्यांना असं परिपत्रक जाहीर करायला आम्ही सांगितलं. त्यांना आव्हान राहील. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आव्हान केलं त्याला आपण प्रतिसाद द्यावा ही जनतेला पण आव्हान आहे. जेणेकरून आम्ही अधिकारी, पदाधिकारी सर्वजण सोमवारी नो व्हेकल डे आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाळणार आहे, तर आपणही त्यात सहभाग नोंदवावा ही विनंती. सोमवार, येत्या सोमवारपासून. हो, जे जिल्हा परिषदेचे अधिकारी, माझ्या अंदाजे टोटल कर्मचारी अधिकारी मिळून 1400 लोक आहेत. पंचायत समिती सोडून सांगतो बऱ्यापैकी त्या सगळ्यांना हा टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, शासकीय वाहन वापरलं चालेल किंवा बसने आलं तर चालेल, सायकलने. बऱ्यापैकी जिल्हा परिषदला राहणारे कर्मचारी शहरात राहतात आणि शहराचा परिसर असा आपला एवढा मोठा नाही की शक्य नाही. तिथून बसेस आहेत किंवा टमटमने येऊ शकता तुम्ही. ई बाईक, ई कार चालू शकता. अध्यक्ष आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राबविला आहे. जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी असतील, नागरिक असतील, स्वतः संधी म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये मी बार्शीचा असल्यामुळे मी स्वतः प्रवास इष्टीने करणार आहे. सोमवारचा दिवस वेळ काळ पडली तर सध्या आपल्या शासकीय निवासस्थान आहे तशी मुक्काम आम्ही करणार आहोत. तिथं ते एक नियम पाळणार आहे. एक दिवस आपल्या इंधन बचत करायची गरज आहे, त्यासाठी संध्याला आम्ही आवाहन केलं. जोपर्यंत हे टंचाई जी डिझेल पेट्रोलची आहे, जोपर्यंत वरून सांगण्यात येणार नाही की आता सुरळीत चालत आहे, तोपर्यंत हा निर्णय. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.